रामकृष्ण हरिमाऊली आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कर्वेनगर मधील विठेश्वर देवस्थानच्या विठ्ठल मंदिरात आपण स्क्रीनवर पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनाला जमलेले आहेत। या पार्श्वभूमीवर या मंदिराचे संस्थापक असतील स्वप्नील भाऊ दुधाणे यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत। भाऊ, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। आणि आज काय काय आपल्या मंदिरामध्ये कार्यक्रम उपक्रम राबवले गेले, कसा भक्तांचा प्रतिसाद एकूण काय सांगा? सर्वप्रथम रामकृष्ण हरी, आजच्या आषाढी एकादशी निमित्त तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा। आपण बघताय की आज या कर्वेनगर परिसरातील या विठेश्वर देवस्थानमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून अनेक भाविकांची दर्शनाकरता रांग आहे। जवळपास पहाटे सकाळी 4 वाजता काकड आरती आणि महापूजेनी आज सुरुवात झाली। अनेक भाविक पहाटे 4 वाजल्यापासून मंदिरामध्ये उपस्थित होते। महापूजेनंतर जवळपास पहाटे 6 ला आम्ही दर्शनाला सुरुवात केली। आज या ठिकाणी दर्शन सेवेकरता जवळपास विठेश्वर देवस्थानचे 55 सेवेकरी या ठिकाणी काम करतात। म्हणजे प्रत्येक येणाऱ्या भाविकाला आपल्या विठुरायाचं दर्शन अतिशय लवकरात लवकर कुठलाही त्रास न होता व्हावं या दृष्टिकोनातून प्रत्येक विठेश्वर देवस्थानचा सहकारी त्या ठिकाणी काम करतोय। माझ्या मातोश्री लक्ष्मीताई दुधाणे आणि माझे लहान बंधू जे या विठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष म्हणून काम बघतात ते समीर दुधाणे आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी आज अतिशय सगळे चांगले कार्यक्रम इथे आयोजित केले। म्हणजे काकड आरती झाली, महापूजा झाली, आता आपण ज्या आता उभे आहोत दुपारच्या वेळेस आता संगीताचा कार्यक्रम आहे, हा झाल्यानंतर बासरीचा सुद्धा एक कार्यक्रम आहे, त्यानंतर एक तबला वादनाचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी मग भजन कीर्तन आणि संध्याकाळी जवळपास 11 वाजता मंदिरातले कार्यक्रम संपन्न होणार आहेत। हे होत असताना प्रत्येक भाविकाला दर्शन झाल्यानंतर सुद्धा इथं प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा भक्तांचा महापूरच आज म्हणावा लागेल। मगाशी आम्ही पाहिलं काही ज्येष्ठ नागरिकांना खुर्चीमध्ये उचलून देखील तुम्ही आतमध्ये दर्शनाला घेऊन गेलेले तुमचे स्वयंसेवक पाहिले, ज्येष्ठांसाठी काय काय सुविधा? सर्वप्रथम तर आज ज्येष्ठांकरता VIP ट्रीटमेंट असं म्हणा, कारण त्यांना खूप रांगेत एवढ्या वेळ थांबता येणार नाही। त्यामुळे या संपूर्ण विठेश्वर देवस्थानच्या आमच्या सेवेकरांनी असा निर्णय घेतला की आपण VIP दर्शन व्यवस्था ठेवू आणि ते फक्त ज्येष्ठांकरताच। म्हणजे आज सकाळपासून जेवढे ज्येष्ठ इथं आले त्यांना असं वाटलंही नव्हतं की आपलं दर्शन 2 मिनिटात होईल, मात्र आम्ही VIP ची सोय केल्यामुळे त्यांना डायरेक्ट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देतोय, विठुरायाचं दर्शन घडवतोय आणि अत्यंत समाधानाने ते दर्शन घेऊन बाहेर पडताना त्यांचे आशीर्वाद आमच्या सर्व सेवेकरांना मिळतात। सकाळपासून तुम्ही गर्दी बघतोय, साधारण किती भाविक दर्शनाचा लाभ घेतील दिवसभरात, काय अंदाज? माझ्या माहितीनुसार जवळपास सकाळी 6 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली, जवळपास संध्याकाळी 11 वाजेपर्यंत मंदिर उघडं असणार आहे। आमचा एक असा प्राथमिक अंदाज आहे की जवळपास 14 ते 15 हजार भाविक आज या दर्शनाला या ठिकाणी येतील। निवडणुका आल्यात, महत्वाचा प्रश्न, पांडुरंगाकडे आज आषाढी एकादशी दिवशी काय मागितलं? एक लक्षात घ्या, गेल्या 13-14 वर्षापासून मातोश्रींच्या माध्यमातून, म्हणजे माझ्या मातोश्री 10 वर्ष नगरसेविका या भागात काम करतातच, त्यांच्या माध्यमातून मीही काम करतोय। सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, धार्मिक प्रत्येक क्षेत्रामध्ये मातोश्रींबरोबर मी आणि माझा लहान भाऊ खांद्याला खांदा लावून काम करतोय। राजकीय क्षेत्रात मी काम करत असताना कुठल्याही कार्यकर्त्याला एक अपेक्षा असते, कुठल्याही कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपण सुद्धा एक लोकप्रतिनिधी निवडून यावं, लोकांची चांगली कामं करणं आवश्यक आहे, लोकांना चांगल्या सुविधा देणं आवश्यक आहे। या दृष्टिकोनातून आमची पण एक तळमळ आहे आणि त्या तळमळीकडे जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी आमच्याही कार्यकर्त्याला असं वाटतं की हो, आम्ही निवडून आलो पाहिजे, लोकांपर्यंत आम्हाला चांगलं काम करता आलं पाहिजे। तर त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या 3-3.5 वर्षापासून झाल्या नाही, त्या कधी होतील काय माहिती नाही, पण विठुरायाकडे हीच मागणी आहे की या हातातनं सदैव सत्कर्म व्हावं, लोकांना जास्तीत जास्त चांगल्या सेवा, मग त्या राजकीय व्यासपीठावरनं असू किंवा सामाजिक व्यासपीठावरनं असू या धार्मिक व्यासपीठावरनं असू, ही सेवा देण्याकरता अखंड ऊर्जा मिळू दे एवढीच विठुरायाकडे प्रार्थना आहे। एकूणच स्वप्नील दुधाणे यांनी लोकांच्या सेवेसाठी ऊर्जा मिळू दे आणि लोकांचं काम आमच्या हाताने होऊ दे अशा प्रकारच्या
आशीर्वाद अशा प्रकारचं प्रार्थना विठुरायाच्या चरणी केलेली असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्वप्नील दुधाणे आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला विटेश्वर देवस्थानांना चेकमेट टाइम्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा.